प्रयत्न इथून मात्र सुरू आहेत। यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव जोडली जात नाहीये। निर्धाव चेंडू हाताळला जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 1 या अंकावर। कारण की एक गोष्ट जर आपण पाहिली तर एक प्रमुख पद्धतीने इथून मात्र चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस पुढचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न अगदी जर आपण पाहिलं तर वारंवारतेने 1 धाव जोडली जाते। कासवाच्या गतीने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय। धावफलक कासवाच्या गतीने धावफलक पुढे सरकत आहे। पर्याय स्वरूप जर आपण पाहिलं तर विश्वगड संघ ज्या पद्धतीने इथून मात्र मजल मारलेली आहे तर धावन करता इथून मात्र काहीसा लगाम लागलाय की काय असं काहीसं चित्र पाहायला मिळतं। यावेळेस मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद। DJ D2 आपलं मनोरंजन करतायत आणि आमच्या आवाजाची चांगली काळजी घेतलेली आहे। DJ D2 रिमिक्स यांच्या वतीने आपण पाहतोय। नवीन फलंदाज आलाय अक्षय फलंदाजी करण्याकरता। चेंडूंचा आतापर्यंत खेळ जर आपण पाहिला तर 3 धावा फलकावरती जोडण्यामध्ये इथून मात्र यश मिळालंय। 2 धावा आपण पाहतोय, 1 फलंदाज बाद अशी स्थिती। यावेळेस मात्र खडे खडे प्रहार निघून चाललाय चेंडू, डीपेक्षा कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, देखणा चौकार। चौकाराच्या मदतीने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय। पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा इन बिटवीन द गॅप, क्षेत्र चांगला निवडलं होतं पण क्षेत्ररक्षक तैनात होता। झेल सुटतोय, जीवनदान मिळते फलंदाजाला, 1च धाव जोडली जाईल। 1 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती एकूण एकंदर 7 या अंकावरती आपण पाहतोय। इथून मात्र जर आपण प्रयत्न पाहिला तर निश्चित प्रमाणे डबल फिगर आकडा ओलांडता आलेला नाहीये। आई गावदेवी देपोली संघाच्या फलंदाजांना, त्यामुळे फक्त आणि फक्त 7 धावांवरती धावफलक इथून मात्र स्थगित राहिलंय असं म्हणायला हरकत नाहीये। आतापर्यंत जर आपण पाहिलं 59 चौकार आणि 72 षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये। उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील आणि त्यांच्या समवेत व्हॉइस ऑफ झिडके मोनिश पाटील यांना सुद्धा आपण पाहणार आहात। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती। यावेळेस मात्र प्रहार तर चांगल्या रीतीने केला गेला पण गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागते। गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे। षटक क्रमांक 2 हाताळला जात आहे। गोलंदाज तयार। यश, यशाचा पुढचा चेंडू खोदून काढलाय, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद।
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नयन पप्पू 11 नांदेडने आयोजित स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक अनिकेत शेलार शो आपण पाहतोय. इट्स अ ट्रेडमार्क ऑफ द शो. नो बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकूण एकंदर 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक एक चांगल्या रीतीने इथून मात्र यष्टीरक्षण करतोय. धावांना कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न जे सुरू आहे त्या प्रयत्नांना इथून मात्र यश मिळतंय. चांगली दर्जेदार सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आखोटप्प्याचा मारा, फटका जरूर फसलाय पण नशिबाची साथ. चेंडू दणदण करीत निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडूचा मात्र विजय होतोय. मिळतील धावा 4. चौकार. या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतायत. आखोटप्प्याचा मारा, पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय फाईन लेगचा आणि यावेळेस मात्र संधी मिळणार नाहीये. संधीचं सोनं होईल. मिळतील धावा 4. पंच जोरम जोसेफ यांचा इशारा. चौकार. जयदुर्गा विश्वगड संघ इथून मात्र धावांवरती लगाम रोख लावण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्नांना अपेक्षित यश मात्र मिळत नाहीये. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 16 धावा. अद्यापपर्यंत जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. 72 षटकार आतापर्यंत लागले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रिपल-एस एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद अशी स्थिती. या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. यश याने आतापर्यंत चांगले प्रयत्न केलेले आहेत. यावेळेस मात्र स्विचिटचा पवित्रा जरूर स्वीकारला पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तर 2 षटकाची अखेर आणि 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल हे पाहणं हे तितकंच महत्वाचं असेल. NP एंटरप्राइजेस यांच्या वतीने खेळाडू कक्ष आपण पाहतोय. नितीनदादा राऊत, अध्यक्ष शिवराय मित्रमंडळ भिवंडी यांचं विशेष प्रेम नांदेडने गावच्या खेळाडूंवरती आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू सामन्याला सुरुवात करायची. पंच वेळ अतिरिक्त खर्च होतोय, कृपया वेळ आपण दौडू नका. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. काय घडलंय पाहणं महत्वाचं राहील. इट्स वाईट बॉल. अवांतर 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 आहेत का?
दोन धावा जोडल्या जात आहेत आणि एकूण एकंदर 18 धावा आपण पाहतोय फलकावरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेपावतोय. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच फक्त एकेरी दुहेरी धावा इथून मात्र जोडल्या गेल्या आहेत. 61 चौकार आतापर्यंत लागले गेलेले आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. हा लेखाजोखा. आखो टप्प्याचा मारा. बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये. खेळाडू कक्षातून निराश हताश पद्धतीने येणारे फलंदाज पाहतायत, वाट बघतायत. पण वाट बघण्यापेक्षा चेंडूची वाट लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा आखो टप्प्याचे चेंडू मिळतात तेव्हा तेव्हा मात्र छोटी गेंद मानो खोटी गेंद असा एक सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. बघूया त्याच स्वरूपाचा चेंडू. चेंडू कुठे गेलाय? काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. ते आहे गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावे करता. यष्टीरक्षकाने चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं धावा रोखण्याचं यशस्वी काम इथून मात्र विश्वगड संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होतंय. ही जमेची बाजू आपण पाहतोय. 20 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. निघून जाईल का चेंडू सीमा पार? हो, चेंडू मात्र निघून चाललाय. वरती 26 अंकावरती 6 धावांची मदत. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा. एलिमिनेशन योग्य नाही. मोठा फटका येणं अपेक्षित पण बॅटची कडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे सचिन गायकर. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. बघूया संघाकरता कशी कामगिरी करतोय. धावसंख्या 26 या अंकावरती आहे. 4 फलंदाज बाद. खूपच नाजूक स्थिती म्हणायला हरकत नाहीये, कारण की अशा वेळेस धावा ज्या जोडणं तुमच्याकरता बंधनकारक आहे त्यात 35+ ही धावसंख्या असणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभी करायची. प्रथम फलंदाजी जर तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय, पण तशी काही गोष्ट मात्र घडत नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेपावेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुनील पाटील याच्याकरता चेंडू हाताळला जातोय दक्ष पद्धतीने. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सचिन गायकर मात्र निराश होतोय. चाललंय काय, घडतंय काय. 26 या धावसंख्येवरती अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. अखेरचे 4 चेंडू गोलंदाज हाताळतोय. यावेळेस मात्र फटका चांगल्या रीतीने सजवण्याचा प्रयत्न, पण अपेक्षित फटकेबाजी नाही. तर एक धाव. सुनील पाटील याची धाव घेण्याची मात्र एक आगळी वेगळी शैली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अन्वे एंटरप्राइजेस खांडपे आणि आई गावदे स्पोर्ट नांदेडने दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचा आहे. इट्स अ वाईट बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. अवांतर एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या अंकावर. 28 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. एक धाव जरूर मिळेल, पण आता मात्र सुनील पाटीलांचा इशारा मैं हूं ना. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. एक फायटिंग स्कोर कडे वाटचाल होऊ शकते का. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. चेहऱ्यावरती स्माइल जरूर आली, पण ती स्माइल होती षटकाराची. 6 धावांची. आडव्या पॅटनं एक धमाकेदार प्रहार आपण पाहतोय. चेंडूच्या वेगाचा वापर योग्य रीतीने केला गेला. 6 धावांकरिता अन्वे एंटरप्राइजेस. आणि पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय. ते कव्हर्स क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी, पण धाव मिळेल ती मात्र 1. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36 या अंकावरती. आणि पंचांचा दुसरा इशारा आलाय. इट्स तर 2 संघामध्ये नाणेफेक होते. मी आजचे प्रमुख मान्यवर सुरेश भोईर यांना विनंती करतोय. सुरेश भोईर यांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचे आणि 2 संघामध्ये नाणेफेक करायची. ओव्हर टू रोहन सर. धन्यवाद मांजरेकर सर. आई गावदे स्पोर्ट्स नांदेडने संघ यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या विपक्षात अन्वे एंटरप्राइजेस खांडपे. नाण्याची 2 बाजू पप्पू इले नांदेडने आणि अनिकेत शिलार शो. सन्मान्य सुरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. पप्पू इलेवन असा कॉल आहे.
पप्पू इलेव्हन नांदेडने आलेला आहे, खूप खूप धन्यवाद. तर मान्यवरांना विनंती करतोय, संघनायकांना शुभेच्छा द्यायच्या आणि मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर अन्वे एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग वारेट येथे चांगला परफॉर्मन्स तुम्ही केला होता, पण काही कारणास्तव पराभव स्वीकारावा लागला, काही चुका घडल्या, पण निश्चितप्रमाणे चुकाची पुनरावृत्ती झाली तर ती मात्र सवय होऊन जाते. पण यावेळेस मात्र आजच्या स्पर्धेमध्ये काय प्रयत्न असतील? आजच्या दिवसामध्ये आम्हाला निघाचा काय पण करून आणि चांगला परफॉर्मन्स असेल आमचा. संघामध्ये काही बदल? नाही आहे ते टीम. अनिकेत शेलार शो आपण पाहतोय, स्वर्गीय रोहिदाजी पाटील यांच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देणारं ही स्पर्धा आपण पाहतोय. कसं वाटतंय मैदानाचं आयोजन नियोजन पाहून आणि या मैदानाचं देखणं स्वरूप कसं वाटतंय? आम्ही गेल्या वर्षी पण गेलेलो आणि या वर्षी पण आम्हाला संधी भेटली, त्या धन्यवाद करतो आम्ही. आणि असाच चषक राहून दे, दरवर्षी आम्हाला खेळायला संधी भेटून दे आणि असोसिएशनमध्ये आता ज्युनियर संघात त्यांना चान्स भेटले पाहिजे पूर्णपणे. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेक जिंकून अन्वे एंटरप्राइजेस खानपे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय आई गावदे स्पोर्ट्स नांदेडने संघाला. खूप खूप धन्यवाद. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज होत आहेत रवी मांजरेकर सर. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटील सर. धावा झाल्या आहेत त्या 35-36 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू बिपिन पायावर येऊन आदळतोय, परंतु पंच नकार देत आहेत. एक धाव आले, कशा पद्धतीने आले? पंच इशारा देतील आम्हाला. लेग बायच्या रूपाने आलेली ही पहिली धाव. 36 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 36 धावा. सुनील पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. चेंडू नंतर ती संधी त्यांना देण्यात येईल. एक धाव मिळाले आणि पंच इशारा करतील वाईट. 1+1 असे धावा मिळतील. दोन धावाने धावसंख्या झालेले 3. सुनील पाटील यांनी जर एखादा धावचीत गडी बाद केला तर सुदर्शन पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. धावचीत करायचंय. बोलले दादा तू गोलंदाजी नको करू, धावचीत तरी कर. खूप प्रेम आहे त्याच्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव मिळालेले. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले 3. बिपिन पहिल्या सामन्यामध्ये पण काय गोलंदाजी केली होती, फक्त 4च धावा दिल्या होत्या, परंतु दुसरा षटक थोडस मागणं पडलं होतं त्या गोलंदाजाचं. चांगली फलंदाजी सुद्धा केली होती बिपिन. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. होगी तेरी दांडी गोल, क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. दांडी गोल. बाद होतोय तो प्रसाद आणि सुदर्शन याच्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जर लगातार 3 गडी बाद केले तर सुदर्शन पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. वाह, बक्षिसांचा इथे वर्षाव होतोय. इकडे सुनील पाटीलला बक्षीस, इकडे बिपिनला बक्षीस, बक्षीस आणि बक्षीस. खेळून काढलेले चेंडू जल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही बिपिन. एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 5. बिपिन सामना करील फलंदाज संकेत. एक धाव मिळालेली, दुसरीचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 2 धावा पूर्ण. लेची क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा वाईट. 1+2 अशा मिळतील धावा 3. धावसंख्या झाले 8.
वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशा भरकटून दिशा से भटके तो पडेंगे फटके आणि ते पटक्यांचा गाव शोसावा लागतो. काय काय घडलंय? आवाज तर आलाय, कसला आलाय हे माहित नाही. बॅटचा आलाय, बॅट खाली घर्षण झाले की काय दोन्ही पंच विचार करतील की बॅट आणि चेंडू याच्यामध्ये संपर्क आलाय. हे पाहावं लागेल. दोन्ही पंचांचा थोडीशी बातचीत होईल आणि पंच आपल्या जागेवर जातील आणि निर्णय देतील. परंतु आवाज आलाय. आणि बाद बाद पंचांचा निर्णय अंतिम राहील. करे जादे के ऊपर वाला भेजा उनका गाई मेरा पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. मी म्हटलं होतं की आवाज आलाय, कसला आलाय हे ठाऊक नाही, परंतु दोन्ही पंचांमध्ये बातचीत झाली आणि बॅटचा हलकस चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षक सुनील याच्या हातामध्ये आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा झेल पकडला होता एका हातामध्ये सुनील याने. संकेत बॅक टू डगआउट. नवीन बॅटर येतोय हार्दिक. नवीन बॅटर आलेले हार्दिक धावसंख्या झालेले ते म्हणजे 2/8 2/8 अशी धावसंख्या आहे. पहिले षटक चालू आहे, पॉवर प्लेचे षटक आहे. बिपिन हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, वाट पाहतो तो चेंडूची आणि वाट लावली फलंदाजाची. बॅक टू डगआउट. नवीन आलेला फलंदाज आठ या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. षटक संपतो पहिलं. टीम विश्वगड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3/8. नवीन बॅटर आलेले नितेश आणि गोलंदाज पाहूया. दुसरं षटक बिपिन कोणाच्या हाती सोपवेल? अक्षय. अक्षय दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले अक्षय. जिंकण्यासाठी मित्र म्हणेन माफक आव्हान. 36 धावांची आवश्यकता आहे, 24 चेंडू. परंतु चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये 8 धावा दिल्या आणि 3 गडीना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे बिपिन यांनी. पाहूया अक्षय याच्यावर जबाबदारी सोपवलेले. उलटा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, अजून एक गडी. बॅक टू डगआउट. मोठा आद्रा. तुषार आणि 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव केली. झेलच्या रूपाने बाद झाला. नवीन बॅटर येतो सुमित. हवेत हा दुसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता. काय गोलंदाजी हाताळतो, काय गोलंदाजी हाताळतो.
आकाशाच्या लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या स्थिर आहे. लगाम घातलेले 8 या धावसंख्येला. नवीन बॅटर आले भावेश. विकेटची हॅट्रिक होईल का? आम्ही हॅट्रिकची वाट पाहतो. चौकारांची झाली, षटकारांची झाली. संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. हा डॉट बॉल. लगातार 3 चेंडू डॉट, 2 गडी बाद केलेले आहेत आकाशाने. भावेश एक युवा खेळाडू आहे. भावेश अगल्या वेगळ्या पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आल्यानंतर त्याची ती धडपड पाहायला मिळाली ना. काय आता चेंडू आलाय, हा कशा पद्धतीने मी मारू, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाला नाही. चेंडू सुनील पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 चेंडू टाकून दिले. 4ही चेंडू निर्धाव. सकाळी एका गोलंदाजाने, भरत या गोलंदाजाने मिडनवर एक गडी बाद केला होता. पॉइंटच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण झाले. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4. सुंदर धून आपल्याला ऐकायला मिळाले. असं वाटतं की आपण चॅलेंजच्या ग्राउंडवर खेळतो की काय. हे गीत जेवढं स्टुडिओला वाजलं नाही तेवढं चॅलेंजच्या ग्राउंडला वाजलेले. हवे चेंडू. पुन्हा संधी आले. संधी काय. अरे हा क्षेत्ररक्षक आहे का प्रेक्षक. 2 धाव मिळतील. 2 धावाने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 14. 2 संध्या आल्या होत्या. 2 झेल आले होते. काही काही क्षेत्ररक्षक असे असतात ना, ते त्यांचं म्हणणं असतं माझ्याकडे चेंडू नाही येईल तर बरा. काही काही ना असं वाटतंय की माझ्याचकडे आला पाहिजे, मी झेल पकडला पाहिजे. ती हिंमत दाखवली पाहिजे. ज्याच्यात हिंमत त्यालाच या जगात किंमत. धावसंख्या 14. किती बाद. 5 बाद 14. 36 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाची समाप्ती म्हणजे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता किती. गोलंदाज आलाय परेश. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे टीम विश्वगड या संघाला. 11च्या सरासरीने धावा जमा करतात. तेवढ्याशा मागण्या नाहीत. 1-2 जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करेल विश्वगड संघ. परंतु एखादा 1-2 निर्धाव चेंडू, एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा प्रेशर मध्ये येईल विश्वगड. जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. आलाय गोलंदाजी करण्यासाठी परेश आणि त्याचा सामना करणारे फलंदाज नितेश. एका बाजूला परेश तर एका बाजूला नितेश. फुलटॉस चेंडू. असे चेंडू हाताळले ना तर ते सीमारेषे बाहेरच पाहायला मिळतील. या फटक्याची आवश्यकता होती विश्वगड संघाच्या फलंदाजाला आणि तोच फटका आलेले नितेशच्या बॅट मधून. षटकार. संख्या वाढते. धाव संख्या वाढते. धाव संख्या झालेले 20. आपल्याला माहितीच आहे की चेंडू हरवला, भिजला, फुटला तर नवीनच चेंडू दिला जातो. तो इनिंगचा शेवटचा चेंडू असेल तरी सुद्धा. चेंडू जर असला तर प्रेक्षकांनी लगेचच मैदानामध्ये द्यायचा आहे तो. आणि मॅच बॉल आलेले. आमचे स्वयंसेवक थोडेसे कमी पडलेत.
परेश नितीनसाठी आणि या चेंडूवर काय घडलंय तर काहीच नाही. पंच दर्शवतात काय नाही. हा डॉट बॉल जातोय. एका बाजूला परेश तर एका बाजूला नितेश. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे विश्वगड संघाला. एक दोन निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे देपोली संघाला. मोठा फटका मारण्याचा आता नक्कीच जोरकस प्रयत्न होता, परंतु चेंडूचा वेग भन्नाट, त्याच्यामुळे चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सुनेल. धावसंख्या झालेले 20. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 9. पुन्हा पुलटॉस संधी आले. आता मात्र त्या संधीचं सोनं केलंय की काय? हो, तिसऱ्या पंचांची मागणी केली पंचांनी, त्याच्यामुळं टेक्निकल टीम आपण सज्ज राहायचे. काय निर्णय? ऋषी पाहणी करून घ्या. आपल्याकडे टेक्निकल आहे त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकतोय. पाहूया. आमचे तिसरे पंच सज्ज आहेत. काय निर्णय येतो या चेंडूवर? झेलच्या चुरपानी बाद आणि पंचांचा निर्णय येतो बाद. आणि सर्व टीमला आम्ही कालपासून सूचना करतोय, फक्त जर बिमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, दुसरा कुठल्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. पंचांना जर वाटलं तर पंच म्हटले का आता आमच्याकडून रिव्ह्यू तर आम्ही देऊ शकतो, तो सुद्धा सॉफ्ट सिग्नल असेल तरच. नवीन फलंदाज आयुष मैदानाच्या सहाने. आणि काय घडलंय? काय होत आहे? काय नाही, सुरक्षित आपल्या घरामध्ये वापस आलेले. आणि हा निर्धाव चेंडू. धाव संख्या 20. 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 16 धावा. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी बातचीत चालली, कशा पद्धतीने या चेंडू खेळून काढायचा, एक मोठा फटका मारायचा की स्ट्राईक वर आणायचं, थोडीशी बातचीत झालेली आहे. कान मंत्र दोघांना काहीतरी दिलेले एकामेकाने. पाहूया या कान मंत्राचा कशा पद्धतीने फायदा होतो, कारण चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप निर्णायक असेल. एखादा मोठा फटका आला, पुन्हा एकदा विश्वगड. पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात वाईट. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. काहीही घडू शकतो, कुछ भी हो सकता है. 7 चेंडू मी म्हटलं निर्णायक चेंडू आहे आणि थोडस प्रेशर गोलंदाजावर, प्रेशर आहे फलंदाजावर, त्याच्यामुळे वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशाचे भटके तो पडेंगे फटके आणि दिशा भरकटतो गोलंदाज. उजव्या बाहेरचा चेंडू खेळून काढला, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावाने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाले 22. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. जास्ती वेळ दौडू नका टीम देपोली. आपल्याला माहिती आहे आपण डोंगराळ भागामध्ये खेळतो, सूर्यदेव आपल्यापासून लवकर रजा घेतो. वारंवार तुम्हाला सुचवतो, कारण
जास्तीत जास्त षटकाचे सामने आपल्या खेळाला मिळत अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. काल वेळेअभावी अभावी आपण 3-3 षटकाचे सामने खेळले. दुसऱ्या फेरीचे सर्वच सामने 3 षटकाचे खेळावे लागले. ती वेळ आज येऊ नये त्याच्यामुळे जास्ती वेळ खर्चू नका. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. सकाळी 5 रुपयाला विकत घेतलेला पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातोय. का तर त्याची वेळ निघून गेलेली असते. वेळ कोणासाठी थांबत नाही. नवीन गोलंदाजाला हे षटक हाताळण्यासाठी जयेश सामना करेल आयुष. अगला वेगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतो पंचांचा. दुसरा चेंडू अशा पद्धतीने हाताळू शकत नाही जयेश. जर हाताळला तर पंच तयार आहेत, त्याला दंडित करतील. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळालेले क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा नाग प्रयत्न आहे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहे. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झालेले आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढलेले आहे. धावसंख्या झालेले 24. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सोडून दिलाय का त्याचं उत्तर देत आहेत पंच. कारण हा चेंडू उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे, वाईट आहे. प्रेशर दडपण आहे, दडपण फलंदाजावर, दडपण गोलंदाजावर. प्रेशर जो हँडल करेल तोच विजय होईल. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पंच सज्ज आहेत. पंचांचा निर्णय अंतिमच राहील. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 4-11. एखादा मोठा फटका येईल का विश्वगड, का एखादा डॉट बॉल, का विकेट? स्लो डिलिव्हरी हाताळली, त्याचा फायदा झालाय गोलंदाज जयेशाला. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाही. एखादा मोठा फटका कमबॅक करेल विश्वगड. जयेश हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही, त्याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. चेंडू एका टप्प्याने सीमा रेषेबाहेर. आता चेंडू आहेत, माझे गुणलेखक सांगतात की चेंडू आहेत 2 आणि धावांची आवश्यकता आहे किती तर 7. त्यामुळे हा चेंडू निर्णायक असेल. काय होईल, एखादा मोठा फटका की 1 धाव, जरी 1 धाव काढली तरी सामन्यामध्ये राहू शकतात. सोडून दिलाय, सोडून दिलाय आणि सोडून दिलाय, त्याचा भूदंड भोगावा लागेल. आता का सोडला ना, त्याचं उत्तर आता डगआउट मध्ये मिळेल गेल्यानंतर. अशा वेळेस चेंडू सोडून देणे हे बरोबर नाही. जर एक बॅटला लागला असता, एखादा धाव आला तर शेवटच्या चेंडूवर षटकार सुद्धा मारू शकला असता. आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कसा चेंडू आहे आणि या जबरावर डेपोली संघ हा विजय. वारंवार मागणी करतायत विश्वगड संघाचे फलंदाज. जेव्हा 2 नामवंत पंच आहेत, आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत येते, हा सामना संपल्यानंतर ना या सामन्याचं
रिप्ले पाहावे की तो नो चेंडू आता कुठे पडला होता, कशा पद्धतीने दीपो